प्रेमविवाह ठरला प्राणघातक। नाशिकमध्ये विवाहितेची आत्महत्या। मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ। फक्त महिन्याभरात टोकाचं पाऊल। पती सासू अटकेत। नाशिक पुन्हा एकदा स्त्रियांच्या अत्याचाराच्या प्रकरण हादरलंय। प्रेमविवाह ठरला घटकेचा। सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ आणि त्यानंतर महिनाभरातच विवाहितेने टोकाचं पाऊल उचललंय। राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसते। अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 21 वर्षीय भाग्यश्रीनं जिनं प्रेमाने विवाह केला होता, केवळ महिनाभरातच घरगुती छळाला तोंड देत आपलं जीवन संपवलं। विवाहानंतर तिला सासूकडून सतत त्रास दिला जात होता। घरात काम नीट न केल्याबद्दल, कमी बोलल्याबद्दल आणि सतत मोबाईल बघण्याबद्दल सासूने तिला छळलं। पती मात्र यात लक्ष देत नव्हता। 27 मे रोजी भाग्यश्रीनं आईला फोन करत सासू आणि पती सारखे बोलतात, पती बाजू घेत नाही, मी एकाएकी पडले असं सांगून फोन बंद केला। त्यानंतर त्याच रात्री 9 वाजता तिने विषारी औषध घेतल्याची माहिती महिलेच्या सासरच्यांकडून कळाली। या घटनेनंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पोलीस तपास सुरू आहे। राज्यात महिला अत्याचारांवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज आता वारंवार अधोरेखित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।